नमस्कार मित्रांनो, मी शिवम आणि तुमच्यासाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर याचा टूर घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती जे कॉलेजचं कट ऑफ आहे. आपण जे सिक्वेन्स पाहणार आहोत म्हणजे कॉलेजमध्ये आपण या काय काय पाहणार आहोत ते तुम्हाला सांगून देतो. आपण कॉलेज कॅम्पस बघणार आहोत. कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते बघणार आहोत. कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे म्हणजे कोण्या प्रकारचं शिक्षण भेटतं ते सांगणार आहे आणि लास्ट म्हणजे कॉलेज कट ऑफ सांगणार आहे. आणि तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस पण पूर्णपणे डिटेलमध्ये सांगणार आहे की कशी आहे काय नाही आणि तुम्हाला इथं ॲडमिशन घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे ते पण सांगणार आहे. तर आपण पहिल्यांदा सुरू कॉलेजबद्दल माहिती जाणून घेऊया आपण. कॉलेजची स्थापना 1987 साली झालेली आहे. ते आपल्या कृषी विद्यापीठ परभणी याच्या अंतर्गत येतं. म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्याच्या अंतर्गत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्यामुळे इथे पूर्ण जे प्रवेश परीक्षा आहे प्रवेश होतो तो ऑनलाईन पद्धतीने होतो. कट करणार. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत जे की कॉलेजची मेन बिल्डिंग आहे ते पाहणार आहोत. तर आपण ते जे आहे बघू शकता माझ्या मागं हे कॉलेजचं मेन गेट म्हणलं जातं आणि तुम्हाला इथंच आपल्या डीन सरांचं ऑफिस पण भेटून जाईल. तर तुम्ही आल्यानंतर कॉलेजमध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही इथून एंटर होऊ शकता. तर तुम्ही या मधात तुम्हाला दाखवतो मला आतमध्ये कसं आहे. सध्या कॉलेज बंद झालेलं आहे, तर त्यामुळे आता आपण मध्ये जाऊन पाहूया कसं आहे ते. मित्रांनो, इथं पाहू शकता आपल्याला कॉलेजला आतापर्यंत जे काही अवॉर्ड भेटलेले आहेत ते असे इथं ठेवलेले आहेत. आपण बघू शकता हे अवॉर्ड आतापर्यंत आपल्या कॉलेजमध्ये जे काही स्टुडंट असो प्रोफेसर असो त्यांना सगळ्यांना भेटलेले आहेत, आपल्या कॉलेजला भेटलेले आहेत. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट वळूया. तर मित्रांनो, आता इथं बघू शकता इथं आपल्या डीन सरांचं ऑफिस आहे आणि इकडं बघू शकता की आपल्या जे आतापर्यंत डीन सर होऊन गेलेले आहेत त्यांचं इथं नाव आलेलं आहे म्हणजे लिहिलंय आणि सध्या म्हणजे डीन सरांच्या कार्यावर उपस्थित म्हणजे जे काम करत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे सर, जे की आता सध्या पदावर कार्यरत आहेत. आणि तुम्ही इकडे पाहू शकता आपले डिपार्टमेंट चालू होतात. तर तुम्हाला इथून पुढं डिपार्टमेंट दाखवणार आहे. इथं पाहू शकता इथं आहे सॉइल सायन्स डिपार्टमेंट जिथं मातीशी रिलेटेड तुम्हाला जेवढे काही पीएच असो किंवा एसी असो किंवा जेवढे काही तुम्हाला प्रॅक्टिकल होणार आहेत ते तिथं लॅब आहे. तिथं सॉइल सायन्स डिपार्टमेंट म्हणून ओळखलं जातं. तर आपण नेक्स्ट डिपार्टमेंटकडे जाऊया. बंद कर. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता इथं आहे प्लांट पॅथॉलॉजी डिपार्टमेंट जे की तुम्हाला म्हणजे जे डिसीज रिलेटेड असेल पेस्ट रिलेटेड असेल जे काही म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चरला हा सब्जेक्ट आहे. तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणते कोणते सब्जेक्ट आहेत. तर ते हे पाहू शकता इथं प्लांट पॅथॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे. तर आपण जाऊया नेक्स्ट डिपार्टमेंटकडे. चालू केलं गेलं चालू. तर मित्रांनो, इथं पाहू शकता की आपल्या पाठीमागे बघू शकता की एक्सटेन्शन डिपार्टमेंट एक्सटेन्शन एज्युकेशन जे की आपल्याला रुरल डेव्हलपमेंट असो जे की नवीन नवीन प्रोग्राम घेतले जातात तर त्यासाठी माहिती दिली जाते यामधून. आणि काही जे काही ऑनलाईन जे आपण जे व्हिडिओ बघू शकतो कॉलेजचे किंवा ह्याचे ते पण एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये येतात. तर आपण जवळपास ऑलमोस्ट डिपार्टमेंट पाहिलेलो आहेत आणि राहिला आपला एंटोमॉलॉजी डिपार्टमेंट तर ते पाहूया. आणि त्यानंतर आपण जे कॉलेज आहे कॉलेजचं ग्राउंड आणि त्यानंतर जे बाहेर डिपार्टमेंट आहेत जे की वेगळे डिपार्टमेंट आहेत ते पण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण कॉलेजचा कट ऑफ आणि कॉलेजमध्ये क्लासेस वगैरे आणि त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता सेकंड फ्लोअरवर जाणार आहोत. तर जे काही डिपार्टमेंट आहे ते पाहूया. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खूप म्हणजे मोठा होईल त्यासाठी मी खूप कमी माहिती सांगते. त्यामुळे आपण आहे की नाही आल्यानंतर जर तुम्ही पाहू शकता आपल्या कॉलेजमध्ये कोणते कोणते आणि कशा प्रकारे डिपार्टमेंट आहेत ते. तर मित्रांनो, इथं पाहू शकता आपलं एक्झाम हॉल आहे जिथं की तुमचे सेमिस्टर एंड पेपर होणार आहेत. आणि त्याच जागी आपण सगळे मिडचे पेपर असो किंवा प्री मिड असो सर्व पेपर आपल्याला इथं द्यावं लागणार आहेत. तर आपण बघू शकता. तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपलं एक्झाम हॉल आहे.
तर इकडे आता समोर या. तुम्हाला आपल्या कॉलेजचं जे काही एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट असो किंवा तुमचं बोनाफाईट असेल, सगळं काही ह्या जागी भेटणार आहे. तर तशाच प्रकारे तुम्ही इकडं पाहू शकता. ह्या ठिकाणी आपले अजून काही डिपार्टमेंट आहेत. जसे की एक्सटेन्शन डिपार्टमेंट झालं, पुन्हा जे काही एंटॉमॉलॉजी डिपार्टमेंट झालं, ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट झालं, ते ह्या साईडला आहेत. तसं मी दाखवतो त्यांचे थोडंफार दाखवतो माहिती आणि ते कोण्या ठिकाणी आहे ते पण दाखवतो. आणि हे आपलं आहे लेक्चर हॉल नंबर 1. त्या जागी आपले रोजचे डेली क्लासेस होणार आहेत. ते सध्या लॉक असल्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. पण तरी बघूया आपण. आणि ह्याच्याच समोर पण तर इथं पाहू शकता मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामधलं कृषी अर्थशास्त्र विभाग म्हणून आहे, जिथं की इकॉनॉमिक्स शिकवलं जातं. आणि इथं सध्या शेळके सर असतील. शेळके सर इथं सध्या प्रोफेसर म्हणून शिकवतात आपल्याला. तर तुम्ही आल्यानंतर तर मित्रांनो, इथं पाहू शकता आपल्या मागं एंटॉमॉलॉजी डिपार्टमेंट आहे, जिथं की आपल्याला जे सर्व निमॅटोड असो अशा गोष्टी जे तुम्हाला शिकवल्या जातात. आणि इथं सध्या प्रोफेसर म्हणून आहेत भांबरे सर. तर तुम्ही आल्यानंतर समजेल आपल्या इथं कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणते सर आपल्याला प्रोफेसर म्हणून आता शिकवत आहेत. तर त्यानंतर आपण चला बाहेर पाहूया. आपले कॉलेजमध्ये जे स्थित डिपार्टमेंट आहेत ते सध्या संपले आहेत. तर मित्रांनो, इथं बघू शकता तिथं म्हणजे पी जी लॅब आहे. म्हणजे जे इथं तुम्ही आल्यानंतर तुमचे जे काउन्सिलिंग किंवा ॲडमिशन प्रोसेस होईल ते ह्या ठिकाणी होईल. आणि इकडं बघू शकता जे की पी जी स्टुडंटसाठी रूम आहे, जे की इथं अभ्यास करू शकता तुम्ही येऊन. तर मित्रांनो, आपण पुढचे डिपार्टमेंट पाहण्याआधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे एक सांगायचं आहे की मी आता सध्या तुम्हाला एक गाईड म्हणून एक काम करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आहे ना, जर जे माझे काउन्सिलिंग आहे ते जॉईन करण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल आणि तुम्हाला त्या काउन्सिलिंगमध्ये काय भेटणार आहे ते पण मी सांगतो. तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स भेटेल, तुम्हाला फॉर्म भरून भेटेल आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं कट ऑफनुसार म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटल असे मला आता ज्या गोष्टी मी अनुभव केल्यात ते त्यामुळे सगळ्या गोष्टीचं ते चांगलं मार्गदर्शन करून तुम्हाला चांगलं कॉलेज कसं भेटेल याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर अजून कॉलेजची माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला कॉलेजचा पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सांगून आणि तुम्हाला जर कॉलेजच्या सिनियर्सशी किंवा आपल्या ज्युनियर्सशी जर तुम्हाला पाहायचं असेल त्यांचं मत काय, त्यांच्या जे कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांना काय एक्सपिरियन्स होता ते जर पाहायचं असेल तर ते आपल्या काउन्सिलिंगमध्ये सांगण्यात येईल आणि सगळं काही करण्यात येईल. तसं पण तुम्ही कॉलेजमध्ये म्हणजे येऊन मला विचारू शकता किंवा असंही मला डी एम करू शकता. तर म्हणजे माझं इंस्टाग्राम चॅनल म्हणजे अकाउंट आहे ॲग्रीस्टार शुभम जाधव, जे की तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटून जाईल किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये देऊन देतो. त्यावर तुम्ही मला म्हणजे डी एम करा आणि मला माझ्या जे काउन्सिलिंग आहे त्यामध्ये तुम्ही नोंदणी करून घ्या लवकरात लवकर. कालच पी सी बी ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे सी ई टीचा. तर त्यामुळे आपण लवकरात लवकर केल्यानं तुम्हाला चांगलं कॉलेज आणि चांगली फॅसिलिटीज भेटू शकते. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागं पाहू शकता इथं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आहे आणि जे की एज्युकेशन इन्चार्ज म्हणून ओळखलं जातं ते व्ही पी कांबळे सर पण हे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे प्रोफेसर आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे हॉर्टिकल्चरचं डिपार्टमेंट पाहू शकता. आणि आपल्या जे ॲग्रिकल्चरला आल्यानंतर एक हॉर्टिकल्चर हा मेन सब्जेक्ट असतो. म्हणजे चांगलंच वेटेज आहे, खूप चांगला सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही हा डिपार्टमेंट ध्यानात ठेवा आणि तुम्हाला ॲडवायझर पण अलॉट केले जातात. त्यामुळे तुम्हाला जे ॲडवायझर अलॉट केले जातात ते डिपार्टमेंटचे पण असतात आणि एज्युकेशन इन्चार्ज असो किंवा दुसरे काही असो ते गोष्टी त्याच्यात इन्क्लूड असतात. आणि जसं की तुम्ही बघू शकता आज मला एक विद्यार्थी आला होता. तर त्यानं मला असं विचारलं की डायरेक्ट आता त्याचा पी सी बीचा ग्रुपचा रिझल्ट लागल्यानंतर तो आला आणि तो डायरेक्ट सरांना विचारत होता की ॲडमिशन भेटेल का. तर अशा गोष्टी तसं न करता जे तुम्हाला माहीत असो की नसो पण सगळे जे कॉलेज अलॉट होतात ते ऑनलाईन पद्धतीने आणि सी ई टीच्या माध्यमातून अलॉट होतात. तर हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. तर तुम्ही हे करू शकता आणि आपण नंतर नेक्स्ट डिपार्टमेंट पाहूया. चालू करा.
तर मित्रांनो इथं बघू शकता हे आहे इंजिन डिपार्टमेंट जे की आपल्या कॉलेजमध्ये ट्रॅक्टरचे पार्ट्स वगैरे असो किंवा आपल्या जे काही यंत्र लागतात आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये सोडा आपल्या जे शेती जीवनामध्ये यंत्र वगैरे लागतात ते इथं आपल्याला शिकवलं जातं की कशा प्रकारे ते वर्क करतात आणि कशा प्रकारे ते चालतात त्या गोष्टी आहेत. सध्या इथं एम कांबळे सर होते पण त्यांचं ट्रान्सफर झाल्यामुळे नवीन कोण येईल ते आत्तापर्यंत सध्या माहिती नाही आहे. पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट सेमला किंवा फर्स्ट इयरला हा कोर्स नक्की असेल. त्याचनंतर मित्रांनो तुम्ही तिकडे पाहू शकता आपल्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ऑडिटोरियम आहे. मी तिकडे सध्या म्हणजे जात नाही आहे. त्याचे तुम्हाला व्हिडिओ इथं अटॅच करून देतो. तुम्ही बघू शकता. आणि इथं आहे मित्रांनो आपल्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचं ASD डिपार्टमेंट म्हणजे ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स हे डिपार्टमेंट आहे. इथं सध्या A.T. शिंदे सर म्हणून प्रोफेसर आहेत जे तुम्हाला शिकवायला असतील. आणि त्याच्यानंतर आपण पाहूया लायब्ररी. केलं का? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे आहे आपल्या कॉलेजचं एंट्रन्स आहे. तुम्ही इथून येऊ शकता आणि त्याच्या समोरच आपलं कॉलेज आहे जे की तुम्ही आता पाहिलेलं आहे किंवा बघू शकता इकडं. आता हे पाहिल्यानंतर आपण पाहूया आपलं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आणि ASDS डिपार्टमेंट आणि कॉलेजमध्ये आपल्या जसं की लायब्ररी पण आहे आणि एक जिमखाना पण आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता. तर इकडलं पाहिल्यानंतर तुम्हाला इकडं भेटेल हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट, ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आणि लायब्ररी आणि इकडं पाहू शकता. तर इकडं आपल्याकडं जिमखाना आणि बॉईज हॉस्टेल भेटेल आणि ज्या साईडला आपण लायब्ररी पाहिली होती त्या साईडला आपल्याला गर्ल्स हॉस्टेल पण भेटून जाईल. आणि मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला फर्स्ट इयरला आल्यानंतर हॉस्टेल भेटत नाही 1 वर्ष फर्स्ट इयर पूर्ण. त्यानंतर तुम्हाला हॉस्टेल अलॉट केलं जातं. त्यासाठी तुम्हाला पहिल्यान सुरू तर म्हणजे आल्यानंतर हे सगळ्यांना प्रश्न पडू शकतो की आपल्याला हॉस्टेल का नाही भेटलं? तर त्यामुळे तुम्ही सरांशी किंवा जे तुम्हाला गाईड करत आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो इथं पाहू शकता जसं की इथं डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर बॉटनी आहे. इथं आता सध्या वाडीकर सर म्हणून इथं लेक्चर प्रोफेसर आहेत जे की तुम्हाला आल्यानंतर समजेल. आता आपण जाऊया नेक्स्ट डिपार्टमेंटकडे. तर मित्रांनो आपण इथं बघू शकता आपल्या इथं ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आहे जे की खूप मोठं आहे कॉलेजमध्ये. आणि इकडं बघू शकता इथं डिपार्टमेंट आहे आणि इथं सध्या प्रोफेसर म्हणून पतंगे मॅडम आहेत जे कॉलेजच्या आपल्या ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट हँडल करतात. आणि हे बघू शकता अशा प्रकारे आणि खूप सुंदर पण आहे ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट. भारी वाटतं. इथं बघू शकता जसं काही इथं हिरवगार झाडे वगैरे लावण्यात आलेले आहेत. तर आपण नेक्स्ट डिपार्टमेंट पाहूया. प्लीज स्टार्ट. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर त्याचा टूर घेऊन येणार आहे. म्हणजे कॉलेज कॅम्पस कसं आहे ते दाखवणार आहे. तर आपण पहिल्यांदा सुरू आपण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूरची माहिती पाहूया. तर कॉलेजची स्थापना झालेली आहे 1987 साली आणि कॉलेज येतं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ लातूर म्हणजे परभणी त्याच्या अंतर्गत येतं म्हणजे कृषी महाविद्यालय लातूर. तर त्याचं आपण कॉलेज कॅम्पस कसं आहे ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर पाहणार आहोत आपण इथली कॉलेजची फॅसिलिटीज जे लेक्चर वगैरे असतात ते. आणि त्यानंतर पाहणार आहोत आपण कॉलेजचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते पाहणार आहोत. आणि आपल्या कॉलेजचा कट ऑफ काय जातो जसं की गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे याचा कट ऑफ थोडा जास्त जातो. पण तुम्हाला त्याचा कट ऑफ लिस्ट कॅटेगरी वाईज सांगणार आहे. आणि जे प्रोसेस असते ॲडमिशनची ते कशा प्रकारे असते ते पण आपण सांगणार आहोत. तर आपण बघूया आपण आता आपला कॅम्पस पहिल्यांदा पाहून घेऊ की आपल्या कॉलेजचा कॅम्पस कसा आहे आणि तुम्हाला इथं आल्यानंतर काय काय फेस करावं लागेल म्हणजे कशी कशी प्रोसेस होईल ते पाहूया. तर मित्रांनो पाहू शकता सध्या आपला कॅमेरामॅन जो आहे तो गेलेला आहे थोडं काम असतं. तर इथं पाहू शकता हे आपल्या कॉलेजचं गेस्ट हाऊस आहे जे की सध्या नवीन जे गेस्ट येतात आउट स्टेटचे म्हणजे जे स्टुडंट येतात त्यांच्या वडिलांसाठी किंवा नवीन कोणी गेस्ट आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी ही सोय केलेली आहे. तर हे बघू शकता मित्रांनो अशी काही लायब्ररी आहे. आणि कॉलेजच्या क्लासेसबद्दल बोलायचं झालं तर इथं क्लासेस रेग्युलर व्हायला लागलेले आहेत. आणि नवीन 16 कमिटी आल्यामुळे मला सिलेबस खूप चेंज झालेला आहे तो समजेल तुम्हाला. आणि त्यानंतर आपण जे काही इथं आल्यानंतर प्रोसिजर आहे ती त्यासाठी मी मदत करेन. आणि तुम्हाला नेक्स्ट कॉलेजबद्दल कोण्या कॉलेजचा व्हिडिओ पाहिजे ते मला नक्की सांगा आणि आपण त्या कॉलेजमध्ये जाऊन
त्या कॉलेजचा व्हिडिओ बनवूया. तर जर तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर इथला बॉईज हॉस्टेलचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मित्रांनो, असा फायदा होतो ह्याचा की जे काही आपल्या गोष्टी माहीत नाहीत ते गोष्टी आपल्याला माहीत पडतात आणि ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे जे नवीन शिकायला भेटतात ते गोष्टी आपण अनुभवल्या तर ते गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे आपण काय करायचं तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा कंटेंट जो आहे तो शेअर करा.